श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. आपल्या प्रत्येकांच्या घरी आता विघ्नहर्ता गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पा आल्यामुळं उत्साही वातावरण आहे. अगदी रोज सकाळ संध्याकाळ न चुकता गणपती बाप्पाची आरती करतो आपण, नैवेद्य दाखवतो, कितीतरी रोषणाई केलेली असते. यथासांगपणे विधिपूर्वकपणे आपण रोजची गणपती बाप्पाची सेवा करत असतो आणि पुढच्या वर्षी लवकर या म्हणून त्यांचा निरोप समारंभही तितक्याच थाटामाटात करत असतो. पण आपण एका गोष्टीचा कधीतरी विचार केलाय का, की ज्यावेळी आपण गणपतीचं विसर्जन करतो त्यावेळी गणपतीची अवस्था काय होते? कसं आहे की गणपतीची मूर्ती आणताना आपण ती मोठ्यातली मोठी कशी असावी याकडे लक्ष देत असतो. पण ज्यावेळी आपण गणपतीचं विसर्जन करतो तर ते प्रत्येक वेळी यथासांग पद्धतीने होतं का? अनेक वेळा होतं काय की अनंत चतुर्दशीनंतर ज्यावेळी पाहतो त्यावेळी गणपतीच्या मूर्ती अक्षरशः अस्ताव्यस्त पडलेल्या असतात. या गोष्टींचा खरंच विचार व्हायला नको का? कारण शेवटी ज्या गणपतीची आपण पूजा केली, 10 दिवस त्यांचं अगदी यथासांगपणे स्वागत केलं, त्यांची अनंत चतुर्दशीनंतर इतकी वाईट अवस्था का होते? तर त्यावेळी हात एकीकडं पाय एकीकडं, तर अशी भयान अवस्था का होते? खरंच गणपतीचं विसर्जन योग्य पद्धतीनं आपण करतो का? आणि जर योग्य पद्धतीनं आपल्याला विसर्जन करता येणार नसेल तर 10 दिवस जी पूजा आपण केली आहे ती पूजा परमेश्वर चरणी रुजू होईल का? खरं तर या गोष्टीचा कुणीही विचार करत नाही. परमेश्वराला गृहीत धरलं जातं. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या कशासाठी? जर आपल्याला गणपतीची यथासांगपणे विसर्जन करणं होत नाही, मग गणपतीचं विसर्जन कसं करावं? तर ते खरं तर वेगवेगळे उपक्रम आहेत, ते राबवून गणपतीची विटंबना जी आपल्याकडनं होती ती आपण प्रयत्न केला तर नक्कीच थांबवू शकतो. पण अनेक माणसं प्रयत्न करत नाहीत. 10 दिवस ज्या गणपतीचा रोज सकाळ संध्याकाळी आरती होते, नैवेद्य होतो, अगदी कितीतरी रोषणाई केलेली असते, कितीतरी खर्च करतो आपण गणपतीसाठी, मूर्ती आणतो आपण, आणि एवढं सगळं करून 10 दिवसानंतर ती मूर्ती अक्षरशः अस्ताव्यस्त पडलेली असते. आता खरं तर मी खेडेगावात राहत असल्यामुळे मला एवढं माहीत नाही, पण तरीसुद्धा मी जे सोशल मीडियावर बघते त्यावरून मला गणपतीची होणारी असं वाटतं की यापेक्षा गणपती घरी न आणलेलंच बरं. आता खरं तर तुम्हाला काय वाटतं? माझं स्पष्टपणे मत असं आहे की यावरून काहीतरी एक मार्ग काढावा, जेणेकरून गणपतीची विटंबना थांबावी. फक्त गणपतीची 10 दिवस पूजा अर्चा करून अशा प्रकारे जर गणपतीचे आपल्याकडून व्यवस्थितपणे विसर्जन होत नसेल तर काय अर्थ आहे? गणपतीची खरंच आपल्याला गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळेल का? तर कृपया गैरसमज करून घेऊ नका. पण मी समाजाच्या विरोधात नाही, पण मी माझं मत सांगते की गणपतीची ही अवस्था अक्षरशः बघवत नाही. त्यापेक्षा गणपतीची वेगळ्या पद्धतीनं आपण उपासना करू शकतो. म्हणजे एक गाव एक गणपती असं सुद्धा करता येईल. पण खरं तर हे कुणा एका माणसाचं काम नाही. पण आपण किमान आपल्या परीनं गणपतीची विटंबना होणार नाही याची तरी काळजी नक्कीच घेऊ शकतो. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.